नमस्कार. फूड कुटुंबच्या आखाड स्पेशल भागामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. यंदा आम्ही ठरवलं की तुमचा आखाड जरा वेगळ्या पद्धतीने टेस्टी करायचा आणि त्याच्यामधलंच ही पुढची डिश सोडे पोहे. नमस्कार मंडळी, फूड कुटुंबाच्या आखाड स्पेशल भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आम्ही यंदा ठरवलं की यंदाचा तुमचा जो आखाड आहे हा जरा वेगळ्या नॉन व्हेजिटेरियन गोष्टींनी छान सजवायचा. जसं आपण मागच्या भागामध्ये सली परीडू बघितला, तसं आज ह्या भागामध्ये ऑथेंटिक CKP स्टाईल सोडे पोहे आपण करणार आहोत. आणि हे दाखवण्यासाठी आज माझी अतिशय जवळची मैत्रीण आणि माझ्या बेस्ट फ्रेंडची बायको अनुश्री निलेश दारवटकर आलेला आहे. स्वागत आहे मॅडम तुमचं. नमस्कार. आणि जर तुम्ही निलेशला बघितलं नसेल तर मी इथं चिकन दालचा जो आमचा एपिसोड आहे त्याची लिंक देतो की रबने बनादी जोडी म्हणावं की नाही, की नवरा मस्तपैकी चिकन मटण असं दालच्या विलच्या करतोय आणि बायको म्हणजे ऑथेंटिक CKP पद्धतीच्या सगळ्या फिशच्या गोष्टी करते. सो अनुश्री, आज हे जे आपण सोडे पोहे करणार आहोत याला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काय लागणार आहे ते सांग, मग गप्पा मारूच. ओके, सो सगळ्यात प्रथम लागणार आहे आपल्याला तेल. इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, सोडे ज्याला आपण ड्राय फिश म्हणतो, आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो. ह्या बेसिक मेन गोष्टी आहेत. आणि पोहे, कारण पोहे म्हणल्यावरती सोडे आणि पोहे हे दोन मेन इन्ग्रेडियंट, बाकी जे आहेत ते आपण ऍड करूयात. डन. सो आता सुरुवात कशी करायची आपल्याला? पहिले तर मी तेल गरम करत ठेवते. ओके, पहिल्यांदा तेल गरम करायला ठेव. आणि आता येऊयात मेन विषयाकडे, की युजली आपल्याकडे जेव्हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा आपण चहा पोह्यांचा कार्यक्रम करतो. तसं हे मी ऐकलंय, तू आता मला ऑथेंटिकेट आहे की नाही हे सांग, की CKP लोकांकडे खरोखरच दाखवायचा कार्यक्रम असला की सोडे पोह्यांचा कार्यक्रम होतो का? सो बेसिकली खरं सांगू ना तर सोडे पोहे ही CKP लोकांची अगदी सिग्नेचर ब्रेकफास्ट डिश आहे असं म्हणलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. कारण की काय ना, CKP लोकांना मासे प्रचंड आवडतात. म्हणजे नॉनव्हेज म्हणजे इतर चिकन मटण तर आहेच आहे, पण वेन इट कम्स टू फिश दे आर मोर ऑफ अ प्राइड थिंग. वेडे होऊन जातो. म्हणजे आम्ही CKP म्हणजे खाण्याच्या बाबतीत फिश म्हणलं की हवं. त्यामध्ये होतं असं ना की जेव्हा पावसाळा सुरू होता तर सोडे पोहे जनरली का, कारण की आपण बघितलं ना तर बऱ्याच ठिकाणी कांदे पोहे असतात, मटर पोहे असतात, बटाटे पोहे असतात. तुम्ही जर इंदोर साइडला गेलात तर तिथे इंदोरी पोहे असतात, वाफेवरचे पोहे असतात. सो खूप ठिकाणी. तसंच आमच्याकडे जर तुम्ही बघाल तर म्हणजे CKP लोकांकडे, आता मी खरं तसं म्हणणं खूप चुकीचं आहे, CKP नाही राहिलेली आहे. हो, पण असं म्हणायला हरकत नाही की इथे जर बघायला गेलात तर सोडे पोहे हा एक सिग्नेचर डिश आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे जसं तू म्हणालास की इन जनरल सुद्धा सोडे पोहे हा एक दाखवण्याच्या कार्यक्रमात आय एम नॉट व्हेरी अवेअर अबाउट इट, कारण आमच्याकडे असं मी नाही पाहिलं, पण हा एक संडे डिश असं म्हणू शकतो आपण. अच्छा, म्हणजे टिपिकल ब्रेकफास्ट. करेक्ट. म्हणजे जसं आपण रविवारचे दिवस चहा पोह्यांशिवाय इमॅजिन करू शकत नाही, तर जसं पावसाळ्यामध्ये आपण कांदा भजी शिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही, तसं CKPच्या घरी जर नाही झाले सोडे पोहे तर आपण इमॅजिनच अजिबात नाही. मी कांदा, आपल्याला ह्याला बाकी दुसरं काही लागत नाही, म्हणजे जिरे मोहरी वगैरे लागणार काय बोलते? हो, कारण की ह्याच्यात नॉनव्हेज म्हणजे सी आयटम असल्यामुळे जिरे आणि मोहरी नाही लागणार आपल्याला. सो मला पहिल्यांदा काय वाटलं होतं की आपल्या रेग्युलर पोह्यांसारखे पोहे करायचे आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्यांच्या ऐवजी फक्त आपल्याला सोडे घालायचे. बिग मिथ बस्टर. हीच खरी गंमत आहे बरं का सोडे पोह्यांची. आता काय होतं ना, बऱ्याच ठिकाणी म्हणजे, आणि पोहे म्हणलं की शक्यतो आपण विचार करतो पोहे म्हणलं की कढीपत्ता आला, हिरवी मिरची आली, पण हे सगळं नाहीये. कारण की त्याच्यामध्ये एक जो इन्ग्रेडियंट आपण ऍड करतोय दॅट इज सोडे, त्याच्यामुळे सगळी रेसिपी बदलते. ऑल्सो पोह्यांमध्ये जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी ऍड करतो त्याची एक वेगळी टेस्ट डेव्हलप होते. सो अशी ही गंमतशीर एक रेसिपी म्हणू शकतो आपण. नाही, आणि इट्स अ गुड आय ओपनर फॉर मी ऑल्सो, कारण
त्या सोड्याला स्वतःची एक चव असेल आणि हो. त्याचा एक वेगळा फ्लेवर असेल, हा मला अँगलच डोक्यात नाही आला. सो हे झालं की मग आता आपल्याला काय करायचंय? हा, थोडा कांदा असं लाल होऊ द्यायचा, प्रॉपर शिजवून घ्यायचंय. मला सांग, तू कधी सगळ्यात पहिल्यांदा सोडे पोहे कुठे भारी खाल्ले होतेस, काय आठवतंय का? नाही, पण माझ्या घरीच म्हणजे आमच्याकडे घरीच आम्ही जेव्हा आजोबांकडे वगैरे आम्ही सगळे एकत्र भेटायचो तेव्हा आमच्याकडे हा संडे स्पेशल हा एक ब्रेकफास्ट असायचा जो आम्ही खायचो. अजून असे सिकेबी कोणते पदार्थ आहेत की जे तुला असं वाटतं की खूप लोकांपर्यंत अजून पोहोचलेले नाही? सो काय ना, एक गंमत आहे ह्याच्यामध्ये की सिकेबी लोकांचं कसं असतं की तो वार आहे ना, वार सोडत नाही. म्हणजे खाण्याच्या बाबतीत वार सुटला नाही पाहिजे. सो जरी मासे नसले, चिकन नसलं, मटन नसलं, तर दे विल गो फॉर ड्राय फिश. म्हणजे श्रावणाच्या आधी हा जो पावसाळा सुरू होतो तेव्हा मासे शक्यतो तेवढे खाल्ले जात नाही. बरोबर. तर तेव्हा ड्राय फिश नाहीच, अंडा भुर्जी पाहिजेच. म्हणजे मी हे बघितले की भाई वार नाही सुटला पाहिजे, खायला हवंय. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. सिकेबी मध्ये अजून एक खूप छान असं एक डिश आहे जी मी म्हणते की कोळंबीचं लिप्त. कोळंबीचं लिप्त हे काय प्रकार आहे? तर आता त्याची जी प्रोसेस आहे ती समवॉट सेम आहे. आता काय असतं ना, सिकेपी ही जी कम्युनिटी आहे त्यांचं जर आपण बघायला गेलं तर जनरली कोकणी, आगरी आणि सिकेपी ह्यांचं एक थोडंसं सिमिलर आहे. कारण की ते सी साइड राहणारी ही जी लोक होती त्यांचं मेन स्टेपल फूड इज बेसिकली मासे. फक्त त्याच्यामध्ये त्याची रेसिपी मध्ये एक छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स बदलले गेले, त्यानंतर त्याला नावं वेगवेगळी दिली गेली. तर इट इज जस्ट कोळंबीची करी, बट थोडीशी ड्राय, म्हणजे लपतपीत म्हणतो ना आपण, थोडीशी अशी थिक ग्रेव्ही. तर त्याला ती असते, पण त्याला नाव दिलं गेले कोळंबीचं लिप्त. ओके, गणपतीनंतर काय करतेस तू? लगेच कोळंबीचं लिप्त आम्हाला पाहिजे आहे. मला असं वाटतं ना, ह्या नावांमध्ये जी गंमत आहे ना, जसं आता कुठलं तरी ह्याचं एक चटका म्हणतात असं, तर ते ह्या नावांमध्ये गंमत आहे. नाहीतर आता मी खूप चुकीचं उदाहरण देतोय, पण आळूचं फतफद फॉर दॅट मॅटर. आता काय हवं? मी इथे टोमॅटो ऍड करते. अच्छा. आणि हे प्रमाण साधारण आपण कसं घेतलंय? साधारण 1 वाटी मी इथे पोहे घेतलेत आणि त्या कांदा आपण एक अख्खा घेतला, एक अख्खा कांदा आणि अर्धा टोमॅटो. आता टोमॅटो का? कारण की काय असतं ना, वेन इट कम्स टू फिश मोस्टली आपण बघायला गेलं तर आपल्याकडे लिंबू, आमसूल किंवा चिंचेचा आंबटपणा येण्यासाठी. पण आता इट इज बिकॉज की हे पोहे असल्यामुळे आपण इथे टोमॅटो ऍड करतो. ऑप्शनल आहे, तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत यू कॅन गो फॉर लेमन. पण त्यांनी ते पोहे छान असेल तर त्याला एक मॉइश्चर टिकून राहील त्याच्यामध्ये, राईट? दोन्ही मध्ये असं काही हे नाही, डिपेंड्स की ह्याची जी चव आहे ती तशीच राहणार आहे आणि त्याच्यामुळेच खरं गोष्ट म्हणजे पूर्ण पोह्यांचे एनहॅन्स जे होणार इट इज ती ऑल इट इज बिकॉज ऑफ द सोडे होते. सो पण नशीब बघा कसं असतं की ज्या मुलीचं एवढ्या हातचं की ज्यांच्याकडे दाखवायच्या कार्यक्रमाला सोडे पोहे करतात त्या पोरीचं लग्न अख्खं सगळं कोविड मध्ये व्हावं याच्यासारखं दुसरं दुःख नाही. पण तू मग निलेशला करून खायला घातलेस की नाही? Expect the unexpected. That is how Ajish plays, right? Actually, सो खाल्लंय त्यांनी. पण मी खरं सांगू का, म्हणजे मला जेवणाबाबतीत जेव्हा वेन इट कम्स टू फूड ना, तर मी अशी खूप हे नाहीये की स्टाईलिश फूड वगैरे पाहिजे. म्हणजे मला कोणी म्हणाले की अमुक डिश बनव, तमुक कर, नाही, आपण असे नाही होगा. माझं असं म्हणणं असतं की वरण भात चपाती भाजी ह्याच्या आणि कोशिंबीर ह्याच्या पलीकडे मला काही सांगू नका. पण मला असं आतल्या विश्वसनीय सूत्रांकडनं कळलेलं आहे की तुमचे पतिदेव जे उत्तम दालच्या करतात ते फिश फ्राय पण तुझ्यासारखंच उत्तम करायला लागलेले आहेत म्हणून. अरे मी खाल्लेला आहे अर्थात. फिश बनवायचं, फिश किंवा नॉनव्हेज बनवायचं असेल तर
किचनची जी ड्युटी असते ती त्या दिवसासाठी माझ्या नवऱ्याची असते. आणि बायको जर सिकेबी असेल तर नवऱ्याला मग फिश बनवायला शिकायलाच पाहिजे हो की नाही? पण तुला अजून काय निलेशच्या हातचं अजून काय आवडतं? नॉनव्हेज, डेफिनेटली नॉनव्हेज. वा. सो इथे हा टोमॅटो ना छान असा शिजलाय. हा. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आणि ही ताजीवाली आहे ना? येस. वा वा. म्हणजे आय प्रेफर गोइंग फॉर द फ्रेश वन. कारण काय होतं ना की रेडीमेड आहे, यू कॅन गो फॉर इट, पण त्याची जी टेस्ट आहे आणि तो जो स्मेल आहे ना तो त्याची मजा वेगळी काही. एक्झॅक्टली. आता आपण मसाले ऍड करूयात. ओके, नाव कम्स द मसाले. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी बेसिकच मसाले आहेत ना? हा नाही, हळद, तिखट थोडंसं आणि जिरे धणे पावडर थोडीशी. आता आपण ऍड करूयात सोडे. स्टार इन्ग्रेडियंट. सो सोडे ना मी बराच वेळ भिजवून ठेवले होते, कारण ते छान फुगतातही आणि नरमही छान होतात. ते ह्याच्यावर गेलं लगेच त्याचा एक वास छान आला एकदम असं. सो आपल्याला हे शिजायला 1-2-3 मिनिटं वेळ लागेल. हो. मग एक काम करूया, जोपर्यंत आमचे सोडे शिजतायत ना तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात? आय नो तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही आमच्या किचनची छान एक टूर घ्यायची आहे. कारण आमचं हे जे किचन आहे तुम्ही बघू शकता, छान पॉटरी त्यांच्या सिरॅमिक भांड्यांनी सजलंय. ती दिसायला जितकी अमेझिंग आहे तेवढी वापरायला सुद्धा स्टडी आहेत. सो पटकन एक टूर घ्या. कमाल. माझी ती इच्छा होती ना हे असंच खावं, पण जसा आम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की पोह्यात म्हणलं की पोहे इटसेल्फ इज अ इमोशन, राईट? हो. मला इतकं छान वाटतंय ना की अनुश्री आणि मी असे स्वयंपाक करत गप्पा मारतोय. सिरियसली युजली कसं आम्ही तिच्याकडे जेवायला गेलं की तिचं सगळं करून डेक्टअप रेडी असतं सगळं, आहे की नाही? हो, कारण काय होतं की लोक येतात त्यांच्याशी गप्पा मारायला नाही मिळत. आपण सतत किचन मध्ये असल्यावरती ती मजा नाहीये. खरं. मला असं वाटतं की खरंच पहिल्यांदाच आपण असं हे झालं की स्वयंपाक करता करता गप्पा मारतोय आणि आपण करतोय सुद्धा. करेक्ट. यार किती झटपट होणारा प्रकार आहे. हो, अगदी. काय नाही, आपले जे पोहे असतात ना, बेसिक पोहेच बनवायचे, फक्त त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल काय तर सोडे घालतोय. करेक्ट. आता मीठ घालून घेऊया त्याच्यात. चवीनुसार. जे 2 हात तुम्ही बघताय इथे छान इतका स्वयंपाक करताय, ते 2 हात जे कानातले तिने घातलेले आहेत असे सुंदर सुंदर दागिने देखील डिझाईन करतात. सो जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन बघितलं नसेल तर मी पण तिच्या ज्वेलरी घालून छान शूट केलंय. सुहान ज्वेल्स नावाचं तिचा खूप सुंदर ब्रँड आहे. सो काय जास्त सोपं आहे का, ज्वेलरी डिझाईन करणं की सोडे पोहे करणं? बापरे. म्हणजे हे 2 डोळ्यांपैकी एकाला निवडा असं सांगण्यासारखं आहे की एक आहे ब्रेड बटर आणि एक आहे एक आहे ऍक्च्युअल ब्रेड बटर. ऍक्च्युअल ब्रेड बटर म्हणजे नेमकी करायचं. पण दोन्ही आवडीचा विषय आहे खरं हा, की सुहान ज्वेल हे माझं बिझनेस आहे. हा माझा बिझनेस आहे. ते माझं एक बाळ आहे जे मी आणि निलेशने आम्ही सुरू केलं होतं कोविड नंतर, आणि आम्ही ते मोठं करतोय. आणि हे म्हणजे की हे तर आपलं पहिलं प्रेम आहे. ह्याच्याशिवाय काहीच नाही. आज माझा नवरोबा त्याच्यामुळेच तर आहे ना की करेक्ट. ठीकठाक का होईना पण छान स्वयंपाक करते. याला जर ठीकठाक म्हणत असेल तर मी तर पळूनच जायला पाहिजे अनुश्री. वाव. कलर पण छान चेंज होतो. हो, कोथिंबीर ऍड केल्यावर अजून मजा येईल खरं याला. झाले आपले दॅट्स इट. बस झालं व्यवस्थित. मी फटाफट झाले एकदम. म्हणजे मला असं वाटलं की कोणी पाहुणे यायच्या आधी फक्त ते आपण जर ते ड्रायफिश आपलं हे करून ठेवले, भिजवून ठेवले,
तर काय विदिन 5 अगदीच. मिनिट्स आपण अगदीच Exact. करू शकतोय. हो. वा. सो तुमचा आखाड तुम्ही आमच्या ह्या छान छान डिशेसनी सेलिब्रेट करा. आणि नंतर मी हिच्याकडनं आणि हिच्या नवऱ्याकडनं वचन घेतलेलं आहे की जेव्हा हे सगळं श्रावण बिवड संपेल त्याच्यानंतर काय कोळंबीचं लिप्त. लिप्त आणि निलेशला मी सांगणार आहे छान तू हे कर फिश फ्राय कर म्हणून. येस. एक असं ना आमच्या या सुना कशा शोभतात बघा. म्हणजे माझ्या आईचं जर तुम्ही पदार्थ बघितलं असेल माझ्या आईला असं अस्वस्थ होतं जोपर्यंत कोथिंबीर नाही घालत आणि अनुनी सुद्धा हो. असं मला दिल खोल के भरपूर कोथिंबीर आवडते. भरपूर म्हणजे जेवढी तुम्ही ती कोथिंबीर ऍड कराल ना तेवढं त्याचं एक मजा वेगळी येते. ऍड्स अ टेक्स्चर. करेक्ट. सो एक काम करतो आता आम्ही छान कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आम्ही तुम्हाला याचा फायनल लुक दाखवतो आणि मग अर्थातच टेस्टिंग सेरेमनी. सो आमचे CKP स्टाईल मस्त सोडे पोहे तयार झालेले आहेत आणि जेव्हा आम्ही हे सर्व करत होतो तोपर्यंत अनुश्रीनी मला अजून एक आपल्या फूड दौऱ्याचं डेस्टिनेशन दिलंय. ते कोणतं आहे सांग बरं. सो विरारमध्ये म्हणजे मी खूप ऐकलंय अच्छा. विरारला आपला पोहे ज्याच्यामध्ये चिकन असतं. सो चिकन पोहे ज्याला भुजिंग सुद्धा म्हणतात. वा. सो मी खूपदा ऐकलंय लोकांकडनं की ते खूप अमेझिंग लागतात. आणि आमचा विषय जेव्हा चालू होता पोह्यांविषयी तेव्हा मी आद्याला तेच बोलले की एकदा तिथे जाऊन ट्राय केलं पाहिजे. तर हा विषय घेतलेला आहे मी आणि लवकरच जसा श्रावण संपेल तसा एक विरार ट्रिक तो बनती आहे. तुमच्यापैकी जर कोणी ऑलरेडी भुजिंग ट्राय केलं असेल तो कुठे खायला पाहिजे काय असायला पाहिजे प्लीज आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि आता करूयात टेस्टिंग सेरेमनी. मला असं वाटतं की अनुश्री आयुष्यात कधी एवढी नर्वस झाली नसेल जेवढी आज झाली आहे सिरियसली की आज कसं काय होत आहे. पण माझी खात्री आहे की ते म्हणतो ना की फूड जेवढं दिसतं ना अपिलिंग दिसतं ना त्याच्यावरच त्यांनी लिंबी भाजी मारलेली असते. सो हिअर वी गो. जमलंय पण असं वाटत नाहीये की है ना. करेक्ट. म्हणजे आणि भारी काय माहिती का ते सोडे इतके छान मर्ज झालेत ना. एक्झॅक्टली. म्हणजे मी आय वॉज एक्सपेक्टिंग की म्हणजे मी त्या कॅटेगरीतला माणूस आहे की त्याला पोह्याचा पहिला घास खाल्ल्या दाणा लागतो मला की भाई दाणे पाहिजे. हो. शेंगदाणे नसतील तर बऱ्याच जणांना पोहे आवडत नाही. पण ह्याच्यामध्ये मला असं अजिबात वाटलं नाही. पोरी जिंकलंच. सो अशा रीतीने आमचा आखाडाचा हा जो भाग आहे त्याची सांगता होते आहे अर्थातच मस्तपैकी CKP स्टाईल आपल्या ह्या सोडे पोह्यांवरती. पण तुम्ही काळजी करू नका श्रावणासाठी सुद्धा एक से बडकर एक अमेझिंग व्हेज आणि छान गोड पदार्थ जे तुम्ही कधीही ऐकले नसतील ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. पण त्यासाठी तुम्ही काय करायचंय त्यासाठी तुम्ही अर्थातच खाण्यावरती प्रेम करायचंय आणि त्याकरता फूड कुटुंबाला सबस्क्राईब करायचंय